तर मुंबईसह उपनगरामध्ये सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सकाळपासून मुंबई आणि उपनगराला पावसानं झोडपलेला आहे। समुद्रकिनारी, डोंगराळ भाग, धबधबा या ठिकाणी जाऊ नका, काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। तर नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस बरसतोय। नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा संततधार पाऊस बरसतोय। गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गंगापूर धरणातून 4886 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पाण्याच्या विसर्गामुळे आता गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे। मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळेच गंगापूर धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो आहे विसर्ग करण्यात आलेला आहे। मी या गोदावरी नदी भागामध्ये आहे। आता गंगापूर धरणातून 5000 क्युसेस इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। या रामकुंड भागातील अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। फक्त गंगापूरच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग हे करण्यात आलेला आहे। दारणा धरणामधून 12000 क्युसेस इतका जो वेगाने पाण्याचा विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खरं तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदी देखील रौद्र रूप धारण केल्याचं एकूणच दृश्य आपल्याला या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळतंय। अद्याप पाऊस जो आहे तो चालू आहे। फक्त नाशिकच नव्हे तर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस हे आता जे होताना बघायला मिळते। नाशिक जिल्ह्यात छोटे मोठे जवळपास 24 धरणं आहेत। या 24 धरणांमध्ये 99%हून अधिक पाणीसाठा आता हे निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच सगळे धरणं तुडुंब भरल्याने अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग आता करण्यात येत आहे। अनेक जे नद्या आहेत हे नाशिकमधले ते दुथडीत भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।